नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपण मतदान कसे करावे याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. निवडणूक आयोगाच्या मतदान प्रक्रियेमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत, काही दुरुस्ती आहेत. ते आज मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करतोय. ज्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की मतदान केंद्रावरती गेल्यावरती तुम्हाला 4 मशिनी तिथे ठेवलेल्या असतील, तर त्यात काही दुरुस्ती आहेत. त्या ठिकाणी फक्त 2च मशीन ठेवलेल्या असतील. ह्या 2 ज्या मशिनी आहेत त्याच्यावरती 4ही उमेदवारांचे अर्ध्या अर्ध्या याच्यामध्ये त्यांनी डिवायडेड केलेले आहे. सेम प्रोसेस आहे. पहिला जो पार्ट असणार आहे व्हाईट कलरचा, दुसरा पार्ट आहे गुलाबी, तिसरा पार्ट आहे पिवळा आणि चौथा पार्ट आहे निळ्या कलरचा. ज्यावेळेस तुम्ही हे 4ही बटन दाबताल त्यावेळेसच तुमचं मतदान पूर्ण होणार आहे. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो. प्रभाग क्रमांक 30 या ठिकाणी पांढऱ्या बॅलेट पेपरवरती आहे स्वप्नील देवराम दुधाने, त्यांचा फोटो असणार आहे, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, त्याचं बटन दाबायचं. गुलाबी याच्यावरती आहे संगीताताई बराटे, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. पिवळ्या बॅलेट पेपरवरती जोशीताई आहे, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, त्यांचाही फोटो इथे दिलेला आहे. 4 नंबरवरती ड गटामध्ये आहे विजय खळदकर, त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे, त्यांचाही फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हे 4ही बटन दाबाल त्यावेळेस शेवटी असा मोठा बीप येईल, त्यावेळेसच तुमचं मतदान पूर्ण झालेलं आहे असं ग्राह्य धरले जाईल. अन्यथा तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. आणि सोबत जाताना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा एखादं ओळखपत्र घेऊन जावा, त्याशिवाय मतदान करू देणार नाही. धन्यवाद.